नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत घडला मुळशी पॅटर्न गुन्हा. आमच्याशिवाय तुम्ही जमीन कशी विकली या कारणावरून 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नंदकुमार दत्तात्रय गाडे, वय वर्ष 43, राहणार सुदुंब्री, तालुका मावळ यांना बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान आरोपी विठ्ठल खंडू गाडे, वय वर्ष 47, बाळकृष्ण खंडू गाडे, वय वर्ष 52, ओमकार गाडे, वय वर्ष 24, सार्थक गाडे, वय वर्ष 20, सर्व राहणार सुदुंब्रे, तालुका मावळ व इतर अनोळखी 7 ते 8 इसम यांनी फिर्यादी यांना त्यांचे वडील दत्तात्रय गाडे, आई, भाऊ सचिन दत्तात्रय गाडे, बहीण तसेच आत्याची मुलगी दुय्यम निबंधक कार्यालयासमोर हरणेश्वरवाडी या ठिकाणी हजर असताना आरोपी विठ्ठल व बाळकृष्ण यांनी या ठिकाणी येऊन तू जमीन कशी काय विक्री केली अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हे वडील, आई व आत्याची मुलगी असे रोडने जात असताना सर्व आरोपीयांनी त्यांना 4 चाकी गाड्यांमध्ये जबरदस्तीने बसवून कातवी गावाकडे जाणाऱ्या रोडवर नेऊन हाताने व कमरेच्या पट्ट्याने मारहाण करीत त्यांच्या उजव्या डोळ्यास दुखापत केली व जखमी करून तुमचा मुळशी पॅटर्न करतो असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांना करंज विहीर परिसरात नेऊन हाताने मारहाण करीत तुम्ही जमीन आमच्याशिवाय कशी काय विक्री केली अशी धमकी देऊन त्यांच्याकडून 20 लाख रुपये नमूद असलेला चेक व 2,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आहे म्हणून सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ पुढील तपास करीत आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.